दादा वोट करता आपण? यावर्षी लोकसभा निवडणूक आहेत, तिहेरी फाईट बघायला भेटते. एकीकडे कपिल पाटील, बाळामामा म्हात्रे आणि निलेश तांबे. काय वाटतं कोण निवडेल? तुम्ही वोट करताना काय पाहता उमेदवाराकडे? केंद्राकडे पाहतो. मग कोण केंद्रात कोणाला तुम्ही खासदार कपिल म्हणता? पाटील. कपिल पाटलांचं असं कोणतं कार्य किंवा बीजेपीचं असं कोणतं कार्य जे तुम्हाला आवडतं? बऱ्याच गोष्टी आहेत. जीएसटी अन्न असो, 370 असो, त्यानंतर राम मंदिर असो, देशामध्ये नंतर 3 तलाकचा कायदा असो, ज्या कायद्यांची कधी अपेक्षा केली जात नव्हती तशा गोष्टी सुद्धा देशात घडायला लागल्या. परंतु बेरोजगारी अजूनही प्रश्न तसा आहे. बेरोजगारी हा प्रश्न दर 5 पंचवार्षिकला असतो, तो कधीच संपत नाही. जेवढे मुलं जन्माला येणार, बेरोजगारीचा हा प्रश्न दर 5 वर्षिकला असणार आहे. हा थोडा वेळ दिला पाहिजे. एका सत्तेला तुम्ही 70 वर्ष दिले, एकाला 10 वर्ष दिले. येणाऱ्या काळामध्ये त्यांनाही टाइम देऊन पहा, नक्कीच परिवर्तन घडेल. पुन्हा बीजेपी आल्यानंतर विकास कामं होतील असं वाटतं? नक्कीच होतील. बदलापूरचा विकास पाहताना काय वाटतं की 70 वर्षामध्ये काय नेमकं झालं नाही आणि अजून आपण किती मागे? रेल्वेचे प्रश्न असतील किंवा वाहतुकीचे प्रश्न. बदलापूरमध्ये मी आलो 2010ला, त्यानंतर बराच विकास झालेला आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले, पाण्याच्या सुविधा झाल्या. हा राहिला आता लोकलचा थोडासा प्रश्न आहे, तोही मार्गी लागेल, त्यासाठी काम चालूच आहे. खरं तर निवडणुका आल्या की प्रत्येक उमेदवार गल्लोगल्ली फिरतो आणि प्रचार करतो. आपण जाणून घेऊयात की कशा प्रकारे बदलापूर शहरात प्रचार आहे. काका, निवडणुका आल्यात लोकसभेच्या, काय वाटतं? तुम्ही वोट करता? करतो ना. उमेदवार कसा निवडावा काय सांगा? उमेदवार पहिले गोष्ट शिक्षक पाहिजे आणि त्यांनी जनतेची कामं केली पाहिजे, बाकी काही नाही. सध्या तिहेरी फाईट पाहायला मिळते. एकीकडे कपिल पाटील आहेत, बाळामामा म्हात्रे आणि निलेश तांबे. काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे? ते सांगू शकत नाही, कारण आता हे राजकारण आहे, राजकारण झालंय. तुम्ही कोणाला वोट कराल? मी तसं लोकमत सांगू शकत नाही. तरी पण नाही उमेदवार काय तसं त्या तिघांचे तर मी तो निर्णय घेणार नक्की कोण उमेदवार चांगला होता. वोट कराल? हा वोट तर करणार. आणि- देशाच्यासाठी आपलं काय करू भलं आहे, देशाचं भलं आहे, या हिशोबाने आपण वोट करणार. काही तरुण युवा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा वोट करता तुम्ही? काय वाटतं उमेदवार कसा निवडावा आणि यंदा तिहेरी फाईट आहे, काय वाटतं कोण जिंकेल? नक्कीच सध्या चालू घडामोडीत आपल्या ज्या खासदारकीचे जे इलेक्शन आपल्याला लागलेले आहेत पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये, ते एक चर्चेत नाव आपलं एक बाळामामा, ते नक्कीच आपल्याला लागून जाईल. असं काय बाळामामा तू पाहतो की बाळामामा म्हात्रे जिंकले पाहिजे? लोकांच्या एक तलागालामध्ये एक पोचणारा माणूस बाळामामा म्हणून ओळखले जातात. तसेच बाकीचे एक चालू घडामोडीमध्ये एक भावी खासदार म्हणून ओळखलेला चालू त्यांचे काम बघितलेली कामं अतिशय कमी प्रमाणामध्ये चालू आहेत आणि एक वेगळ्या चुकीच्या विरोधात काम चालू आहे. त्यामुळे एक बाळामामाचं एक नाव एक चर्चेत आहे. बाळामामा सरकार नक्कीच. दादा वोट करता आपण? असो, काहींना संविधानाने अधिकार दिलाय परंतु बोलता येत नाही त्यांना. दादा काय वाटतं कोण जिंकणार यावर्षी? लोकसभेच्या निवडणुका आहेत, काय वाटतं कोण जिंकून आला पाहिजे? कोण विकास करेल आपल्या शहरात? आता काय सांगू शकत नाही बाबा, ही राजनीती आहे, कोण पण जिंकू शकतो. तरी पण उमेदवार निवडताना तू काय बघतोस? काय नेमकं बघितलं पाहिजे आपण? काय बोलू शकतो बघ, जे आहे चांगलं आहे, जे येणार ते चांगलं आहे. आपल्याला तो गाणी देणार नाही कोण खायला, आपल्याला कमवायचं. संविधानाने हक्क दिलाय मताचा, तर आपण आपलं मत जे आहे ते एका चांगल्या व्यक्तीला दिलं पाहिजे असं वाटतं. ते तर चांगल्या व्यक्ती द्यायला पाहिजे. तू कोणाला देणार आहे? एकीकडे कपिल पाटील आहे, एकीकडे बाळामामा म्हात्रे, एकीकडे निलेश तांबे. काय वाटतं? बस आहे बाबा, जे आपलं मन करणार तिथं आपण टाकू शकतो. ह्यांना देऊ, त्यांना पण देऊ शकतो. आपल्याला चांगला माणूस आहे, ते महत्वाचं नाहीये, हे महत्वाचं आहे. हे व्हायला पाहिजे. कोण उमेदवार चांगला वाटतं तिघांपैकी? आल्यावरती विकास करेल आपण. मला कपिल साहेबांचा चांगला वाटतोय. कपिल पाटील म्हणजे बीजेपीचं सरकार पुन्हा आलं. बीजेपी सगळं यायला पाहिजे. बाबा मत करता, वोट करता का तुम्ही? नाही नाही वोट करत? नाही. वोट करतच नाही मी. काय नाही वोट करत बाबा? लोकशाहीने आपल्याला हक्क दिलाय. हक्क दे, आता काय उपयोगाचा नाही. का बरं? का असं का वाटतं आता आमचे तुम्हाला? जर हक्क जर हिसकून घ्यायला लागले तर काय करायचं आम्ही? तुम्ही सरकारवर नाराज दिसताय. नाही, आम्ही कोणावरच नाराज नाही, आम्ही आमच्यावरच मग नाराज. तरीही तुम्ही मत करत नाही? नाही, लोकशाहीचा हक्क आहे. काय उपयोग नाही हो. ज्याला मत देतो त्या दुसऱ्या दिवशी त्याच्या दारात जायचं तर तो बोलतो कोण तुम्ही, अच्छा. आणि त्याच्या अगोदर याच्या अगोदर कोणाला मत दिलं होतं तुम्ही? कोणालाच नाही देत मी. यामुळेच कदाचित नाराजी पाहायला मिळते की आपण आपलं मत जे असतं तो मताचा उपयोग पण होत नाही ना हो. उपयोग काय होतोय? काय उपयोग आपलं होतोय? एक मत आपला उमेदवार ठरवतो आणि तो दिशा आणि दशा देशाची भवितव्य ठरवतो. परंतु तुम्ही म्हणताय की वोटच नाही केलं पाहिजे, परंतु मी नाही करत. अच्छा,
बस माझा प्रश्न मी सांगितलं. हे या देशाचे ज्येष्ठ नागरिक की ते मतदानच करत नाही. आपण पुढच्या पिढीला कुठे नेमकं घेऊन चाललोय हा प्रश्न सध्या उपस्थित राहतोय. असो, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. समजून घेतलं त्यांनी. चला, कुणामुळे झाला मत कोणाला द्यायचे? मत कोणाला द्यायचे? मतदान आम्ही करायचं आणि मग तुम्ही गद्दारी करायची? हे कुठली हे? सध्या सरकारवर नाराजी पाहायला मिळते. हा, मोदी तर एकदम टाकून दिलेला आहे, महाराष्ट्रासाठी तर एकदम टाकून दिलेला आहे. मी बोलतो बीजेपीचं सरकार आहे ना, ती तोडफोड आणि मराठी माणसाला वाटायला लावायचं त्यांचं हे ठरलंय. हुकुमशाही चालली त्यांची. यावेळेस काय वाटतं खासदार कोण व्हायला पाहिजे? एकीकडे कपिल पाटील आहे, एकीकडे बाळामामा म्हात्रे, एकीकडे निलेश तांबे. बाळ्या मामा व्हायला पाहिजे. बाळामामा म्हात्रे का राष्ट्रवादी आली पाहिजे पुन्हा? हा, आले पाहिजे ना. महाराष्ट्र जर वाचवायचं असेल तर तुम्हाला बीजेपीला हद्दपारच करावं लागेल. बीजेपी म्हणते अबकी बार 400 पार. अरे तुम्ही 400 बार क्या महाराष्ट्र लुटून घेऊन चालला तिकडे गुजरातला. आरोप आहेत नागरिकांचे की अबकी बार आम्हाला बीजेपी नको आहेत. काहींना वाटतं की बीजेपी यावी, काहींना वाटतं की बीजेपी नको. काही आणखीन नागरिक आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काही आणखीन युवा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा, वोट करतो तू? हा, वोट करतो. हो करतो ना. यावेळेस लोकसभा निवडणूक आहेत. एकीकडे कपिल पाटील बीजेपीचे, बाळामामा म्हात्रे आणि निलेश तांबे. काय वाटतं तुम्हाला? पण माझं वोटिंग मुंबईला होतं. काय वाटतं तरी पण बदलापूरचा विकास पाहता एकंदरीत काय वाटतं? बदलापूरचा विकास तर होतोय गेली 10 वर्ष. कोण आल्यानंतर आपला विकास करू शकेल किंवा काय नेमक्या बदलापूरकरांच्या समस्या आहेत एक तरुण म्हणून? रेल्वेच्या असतील, वाहतुकीच्या असतील, रेल्वेच्या तर भरपूर समस्या आहेत. भरपूर गर्दी वाढली इथे, त्यामुळे काय वाटतं सरकारने काहीतरी तिघांपैकी केलं कोण पाहिजे. आल्यानंतर विकास होऊ शकतो असं वाटतं? आता यायला तर कोणी पण येऊन द्या, त्यांच्या मनात पाहिजे विकास करणं तर विकास होईल. भले मला आवडतो म्हणून मी याला निवडून आणलं, त्यांनी पण विकास केला पाहिजे. भले मला जो नाही आवडत तो जरी निवडून आला त्यांनी पण केलं पाहिजे. पण त्याच्या मनावर आहे. मतदान तर खूप महत्वाचं आहे. मतदान तर केलंच पाहिजे प्रत्येकाने. दादा, एक युवा म्हणून काय वाटतं? वोट करताना काय बघितलं पाहिजे? फक्त एवढं. इमानदार माणूस. इमानदार माणूस. कपिल पाटील, बाळामामा म्हात्रे, निलेश तांबे. काय वाटतं तिघांपैकी कोण? म्हात्रे साहेब. म्हात्रे साहेब आले. बाळामामा म्हात्रे. तर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की बाळामामा म्हात्रे, तर काहींचं म्हणणं आहे की कपिल पाटील. काहींना बीजेपी बद्दल प्रेम आहे, तर काहींना बीजेपी तिरस्कार पाहायला मिळतोय.